सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव तात्यासाहेब कुंजाराम गुंजाळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यापासून 7 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या नाटकरवाडी हे माझे छोटेसे गाव. गावाची लोकसंख्या 1000च्या आसपास असून हे पूर्ण खेडेगाव आहे. मूलभूत सुविधापासून आमचं गाव पूर्ण वंचित होतं. त्या गावामध्ये माझा जन्म झालेला आणि त्या गावापासून माझं शिक्षण सुरुवात झालेलं. आम्ही घरात 5 भाऊ, आई वडील आणि बहीण. घरचे सर्व खर्चाची जिम्मेदारी वडिलांवर आणि उत्पन्न शेतीचं खूप कमी असल्यामुळं आमच्या घरी आर्थिक परिस्थिती हमेशा भेडसावत राहायची. सुखसुविधांचा पूर्णपणे अभाव होता आणि त्यामुळं आमची परिस्थिती गरिबीची परिस्थिती खूप होती. त्यात आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण शिक्षण घेणारे. विशेष म्हणजे आम्ही 3 भाऊ 1ली पासून 12वी पर्यंत एकाच वर्गात शिक्षण घेतलं. 1981 ते मार्च 1985 या काळात माझं पहिलेच शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटकरवाडी तालुका पैठण येथे झालं. त्यानंतर 5वी ते 7वी हे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगतपुरी हे जे गाव माझ्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती होतं आणि त्या शाळेत आम्ही पायी जात होतो. आणि पायी जाण्यासाठी शेतातला जो आपला पुरवठाचा रस्ता असो शेताच्या बांधाने त्या रस्त्याने आम्ही जायचो. शाळेत जाण्यासाठी आम्हाला वह्या पुस्तकं किंवा अशा गोष्टीची खूप हे होती. त्यामुळं पायी जाणे, पायात चप्पल नसणे किंवा कुठल्या गोष्टीचे फीस वगैरे पुस्तकं वेळेवर मिळत नसते, तरी पण एक जिद्द होती आणि त्या जिद्दीनुसार आम्ही पुढं चालत होतो. घरी शाळा शिकत असताना आम्हाला घरच्या शेतीची कामाची मदत करणे किंवा घरच्या कामात मदत करणे ह्या गोष्टी आमच्या याच्या सोबत चालत राहायच्या. कधी कधी हा प्रश्न पडायचा की मी शाळा शिकून शिक्षण करतोय की शिक्षण शिकता शिकता शेती करतोय. हा प्रश्न कधी कधी निर्माण होऊन ते निरुत्तरित राहायचा. मग 8वी ते 10वी हे शिक्षणासाठी आम्ही परत 7 किलोमीटर आमच्या गावापासून असलेल्या पैठण मध्ये जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण ही पोलीस स्टेशनच्या समोर भारतीय स्टेट बँकेच्या समोर त्या हायस्कूल मध्ये माझं 8वी ते 10वी शिक्षण झालं. त्या शाळेमध्ये शिकत असताना मला 2 शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये इंग्रजी विषयाचे एक गोरे सर होते आणि एक व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षणाचे जोशी सर होते. विशेष म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत या शिक्षणामध्ये इंग्रजी विषयावर माझं प्रभुत्व होतं. त्यामुळे इंग्रजीच्या विषयाच्या शिक्षकाचं मी हमेशा जवळ राहिलो आणि त्यांची मला हमेशा सहानुभूती मिळत राहिली. तर एक दिवस असंच आम्हाला त्या सरांचं म्हणजे माझ्या अभ्यासक्रमामुळे ते सरांना ऑलरेडी माझे बुद्धिमत्तेचा त्यांना पूर्ण जाणीव झाली होती. मग सरांनी मला एकदा सांगितलं की तुझ्या वडिलांना शाळेत एक दिवस बोलून घे, मला त्यांना काही बोलवायचं. तर आमच्याकडे पैठणला शुक्रवार आठवडे बाजार असायचा. तर त्या दिवशी वडील आले. मग वडील आल्यानंतर सरांनी मला क्लासच्या बाहेर बोलावलं, वडिलांना बोलावलं आणि सांगितलं की ते रिस्पेक्टेड माणसं होते, ते बी गरिबीतून आले होते. त्यांनी व्यवस्थित नमस्कार वगैरे वडिलांना केला. म्हणल्यावर तुमचा हा मुलगा म्हणजे टॅलेंटेड आहे, बुद्धिमान आहे, तर याला तुम्ही विशेष लक्ष द्या. हा कुठंतरी तुमचं नाव कुठंतरी पुढं घेऊन जाईल. ही माझ्या गुरुची मला म्हणजे पहिला आशीर्वाद आहे मला त्या शिक्षकांचा. आणि घरची परिस्थिती तशी असल्यामुळं मी तेव्हापासूनच कुठंतरी नोकरीच्या शोधात होतो. तर जोशी सरांचं व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचं एक ऑफिस होतं. मग रिकाम्या वेळेत मी त्या सरांना जाऊन भेटायचो किंवा त्यांना विचारायचो की सर मला असं जर नोकरी करायची असेल तर माझं शिक्षण तर असं आहे, मग मला काय करता येईल. मग त्यांनी मला असं गाईडलाईन केलं की तू जर समजा पूर्ण शिक्षण नाही केलं तर कुठंतरी तू असं एखाद्या पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये जर भरती झाला तर तिथे पण तू तुझं भवितव्य उज्ज्वल करू शकतो. हे त्यांनी मला गाईडलाईन केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याच सारी माहिती राहायची, तक्ता राहायचा. त्यांनी मला ते तक्ते दाखवले. यासाठी शिक्षण किती काय पत्र लागतात, काय लागतं, म्हणजे शारीरिक पात्रता काय, त्यांनी मला सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली होती. आणि मग मार्च 1991 ला मी 10वी पास मध्ये मला 72% मार्क्स मिळाले.
परंतु तरी पण माझं म्हणजे टार्गेट आणखीन मोठं होतं की मला कुठंतरी म्हणजे क्लास 2 लेवलचा कमी पण अधिकारी व्हायची अशी माझी अपेक्षा होती. जर समजा मला खास करून माझ्या डोक्यात हेच होतं, प्रोफेसर किंवा MA BEd करून मला कुठल्या तरी हायस्कूलचा प्रिन्सिपल वगैरे होण्याची माझी इच्छा होती. परंतु 10वी-12वी नंतर जसं जसं आमचा परिवार खर्च वाढत गेला, त्याच्यानंतर हळूहळू उत्पन्न कमी होत गेलं, त्यामुळं जे एक आपली गरिबीची परिस्थिती असते, तर त्या परिस्थितीमध्ये जो समजा आपला अनुभव येतो, तो अनुभव आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये किंवा उद्योग भेटत नाहीये की जे आपले जवळचे लोक ते दूर जातात, त्याच्यानंतर ते आपल्याच विषयी दुसऱ्यापेक्षा काहीतरी चुकीचं बोलणार किंवा आपल्याला ले डाऊन करण्याचा प्रयत्न करणार किंवा यांचं काय खरं नाही, अशा बऱ्याच साऱ्या कॉमेंट्सनी त्या गोष्टी कुठंतरी मला टोचत होत्या. परंतु विशेष म्हणजे मी या गोष्टी घरी सांगत नव्हतो, फक्त ते ऐकून त्या मनामध्ये ठेवून कसं याच्यातून पुढे जाता येईल या गोष्टीचं प्लॅनिंग करत होतो. आई वडील दोघं पण अशिक्षित होते आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला शिकवायसाठी खूप त्रास सहन केला, परंतु त्यांनी आमचं शिक्षण थांबवून दिलं नाही. त्या काळामध्ये बऱ्याच साऱ्या त्यांनी पैशाच्या तडजोडीसाठी त्यांनी अनेक बाकीच्या ठिकाणी जे आमची थोडी बाजूला शेती होती त्या गावापासून, ती शेती पण त्यांनी त्याच्यासाठी विकली होती की आपला घरचा खर्च बघून मिनिमम शिक्षण तरी मुलाचं पूर्ण करता यावं यासाठी त्याची जमीन वगैरे सुद्धा त्यांनी काही आमची विकली होती. त्यातमध्ये आमची जमीन आहे बेडकीन जवळ निलज गावाच्या बेडकीनच्या मध्ये, ती जमीन अजून पण मला आठवते. ती जमीन विकून ती आमच्या शिक्षणासाठीच खर्च झालेली आहे. आणखी विशेष म्हणजे वडिलांचं पहिल्यापासून एक लक्ष होतं की माझा एकतरी मुलगा कुठंतरी चांगल्या ठिकाणी जावा, ते माझ्या डोळ्यांनी मला बघायला भेटावा असं त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. 10वी-12वी नंतर जे परिस्थिती जास्तच हे झाल्यानंतर मग मी मार्च 1993 12वीची परीक्षा प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथून आर्टच्या शाखेमधून 50% मार्क्स घेऊन पास झालो मी. त्यानंतर 1 वर्ष गावाकडे शेती करत असतानाच मग दिवसेंदिवस आर्थिक अडचण भासत असल्यामुळं जुलै 1994 मी औरंगाबादला राहायला आलो नक्षत्रवाडीला, आणि तिथं मग कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर बेसवरती मी ॲज अ लेबरर म्हणून 2 वर्ष काम केलं. आणि त्याच कालावधीमध्ये मी प्रयत्न करत मी भरती झालो. 5 डिसेंबर 1995 माझं लेखी ग्राउंड वगैरे आणि मेडिकल झालं. 27 जानेवारी 1996 लेखी परीक्षा पास झालो आणि 24 फेब्रुवारी 1996 भरती प्रक्रियाची पूर्ण कारवाई होऊन मी जबलपूरमध्ये सिग्नस ट्रेनिंग सेंटरमध्ये भरतीला ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथले 2 वर्ष टेक्निकल प्रशिक्षण पूर्ण करून पश्चिम बंगालमध्ये कालिंपांग इथे 1 वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर आमची जी विभाग होता की आमचा डिव्हिजन होता, कारगिल वारला गेल्यानंतर 3 वर्ष तिथे नोकरी केली. त्यानंतर 3 वर्ष त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष दिल्लीवरून पुढचे 2 वर्ष मी जम्मू काश्मीरमध्ये लेह लडाख सियाचीन ग्लेशियर येथे नोकरी करून सियाचीन ग्लेशियरच्या शेवटच्या पोस्टवरती 6 महिने सेवा पूर्ण केली. त्या काळात माझ्या मुलीचा जन्म झाला. त्याच्यानंतर तिथून मी नागपूरला बदली होऊन आलो. नागपूर 2007 ते 2009 या काळात नागपूरला 2 वर्ष काढले. तिथून 2 वर्षानंतर मग माझी 4 वर्ष जम्मू काश्मीरलाच बदली राहिली. तर त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझे मुलं शिक्षणासाठी नागपूरला कमटी देत ठेवले आणि नोकरी करून वेळेच्या वेळेस सुट्टी घेऊन परिवाराचा पण मी त्यावेळेस परिवार पण पाहत होतो आणि नोकरी पण करत होतो. आणि तिकडची नोकरी संपल्यानंतर 2013 मध्ये मी राजस्थानला शेवटची माझी बदली झाली आणि तिथं मी स्वेच्छा व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस व्हॅरेज घेऊन 1 ऑक्टोबर 2015 रिटायरमेंट होऊन आलो. तसे सतत जे म्हणजे या ज्या स्टुडंट पेक्षा मी खडतर अभ्यास केला. तर ह्या काळामध्ये टोटल सर्व्हिसच्या काळामध्ये 2001 ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये जसा माझ्या मुलाचा जन्म 24 ऑक्टोबर 2001 ला झाला होता, तर त्या मुलाला बघून गेल्यानंतर 20 दिवसांनी मला जम्मू काश्मीरला जावं लागलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर ऑक्टोबर 2001 मध्ये आता एक्झॅक्ट तारीख 15 ते 20 ऑक्टोबरची तारीख आहे ती
त्या दिवशी आमच्यावरती जीवावर असा प्रसंग बेतला होता की समोरच्याने फायर खोलायचा असतानाच, परंतु आम्ही आमच्या सावधगिरीनं आम्ही त्याला जसं समर्पक उत्तर देऊन आम्ही तिथून आमचे प्राण वाचवले. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग त्याच वर्षी 2 महिन्यानंतर डिसेंबरमध्ये घडला. तिथं आम्ही 4 लोक होतो. तर त्या 4 लोकांसोबत सुद्धा असाच प्रसंग घडला होता. परंतु तिथं त्याला आमच्या जे आयडेंटिटी होती, आम्ही त्याला आयडेंटिटी वगैरे दाखवून तिथून आम्ही त्याचा आमचा प्राण वाचवला. तिसरी घटना त्याच्यापेक्षा बी भयानक होती, परंतु तिच्यामधून पण समजा जे देवाचे आशीर्वाद किंवा आईवडिलाच्या आशीर्वादाने किंवा माझा मुलाचं हे होतं, त्याला काय म्हणतात ना, ईश्वराने त्याला म्हणजे हे केलं किंवा नाही, तुला तुझ्या वडिलाला मी तुझ्यासोबत ठेवणारच, ही गोष्ट त्याच्यासोबत कुठंतरी होती. आणि हे 3 प्रसंग वाचल्यानंतर सुद्धा सियाचीन ग्लेशियरला मी जून 2006 ते पुढचे 6 महिने ते राहिलो. त्यावेळेस सुद्धा तिथं एका पावलावरती जे हे जन्म आणि मृत्यूची अशी तिथं झुंज दिल्यानंतर सुद्धा मी तिथून 6 महिने यशस्वीपणे नोकरी करून माझं कर्तव्य करून वापस आपल्या जागेवर सुखरूप पोहोचलो. 2011 ते 2013 या काळात जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स हे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये उग्रवाद्यांसोबत संघर्ष करणारी ही संघटना विशेष संघटना असते. ह्या संघटनेमध्ये कार्य करताना मी म्हणजे फक्त मी माझं कार्य केलं, परंतु जे माझे अधिकारी होते सर्व वरिष्ठापर्यंत त्यांच्या माझ्या कामाची एवढी त्यांना छाप पडली माझ्या की मी तिथून बदली होऊन दुसरे राजस्थानला आल्यानंतर सुद्धा 6 महिन्यानंतर 1100 ते 1200 लोकांच्या टोटल संख्येमधनं त्यांना फक्त माझं आणि आणखी एका व्यक्तीचं नाव पुढे केलं होतं. आणि ते व्यक्ती पण माझ्यासारख्याच एकदम म्हणजे प्रामाणिक आणि फक्त आपल्या कामाशी काम करणारे होते. आणि इतक्या लोकांमधून आम्हाला 2 लोकांना निवडणं म्हणजे पहिली गोष्ट तर मी त्या अधिकाऱ्यांच्या मनाचा मोठेपणा समजतो की ते इतके प्रामाणिक अधिकारी हे, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी कुठंतरी माझ्या कामाची नोंद त्यांच्या मनात झाली, कागदावर तर नंतर घेतली, त्यांच्या मनात पहिली नोंद झाली. आणि त्यांनी जे मला सर्टिफिकेट किंवा जे मला मेडल दिलं, ते जे मेडल मला राजस्थानला जोपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी लावलं त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सगळ्यांच्या समोर मला म्हणे हे इतकं सोपं नसतं म्हणे गुंजाळ, तू असं काय केलं होतं म्हणे जे याच्यामुळे तुला भेटलं म्हणे. म्हणलं सर मी फक्त मला दिलेलं कार्य केलेलं आहे, वरिष्ठांचा आदेश मानलेला, याच्या पलीकडनं दुसरं मी काय करणार, मी ते कर्मचारी म्हटलं तुमचा, माझ्या पलीकडे माझ्याकडे काहीच नसतं म्हटलं. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. आणि मी ते सर्व एकदम अभिमानाने लावतो ड्रेसवरती. मला ती गोष्ट, मला जर तो ड्रेसवर नाही लावलं तर मला असं काहीतरी कुठंतरी कमी असं भासते. आम्हाला अभिमान लावतो मी ती गोष्ट माझ्या ड्रेसवरती. मी भारतीय सैन्य दलात 20 वर्ष सेवा, 24 फेब्रुवारी 1996 1 ऑक्टोबर 2015 ह्या दरम्यान 20 वर्ष सेवा करून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. आणि 1 ऑक्टोबर 2015ला मी रिटायरमेंट झाल्यानंतर माझं लक्ष असं होतं की माझ्या मुलांना कुठंतरी मला उच्च शिक्षण द्यायचं. आणि त्यासाठी आपण त्यांच्यासाठी जो खर्च आपल्याला येईल तो खर्च करण्याची आपल्यात कुठंतरी क्षमता असावी, हे उद्देश डोक्यासमोर ठेवून मी रिटायरमेंट नंतर सगळे कामं बाजूला सोडले. आणि सगळे कामं बाजूला सोडल्यानंतर मी तेव्हापासून जे संघर्ष सुरुवात केली नोकरीला, आणि त्याला मला माझ्या मुलाचा आणि माझ्या मॅडमचा खूप मोठा प्रतिसाद भेटला. त्यांनी मला कधीच हे केलं नाही. आणि मी दिवस रात्र अभ्यास करायचो, प्रॅक्टिस करायचो, आणि त्याचं फळ मला 6 महिन्यामध्ये मिळालं. मी घरामध्ये एका कोपऱ्यात बसायचो. माझ्या मुलाने याच्या अगोदर एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं त्या सरांना की माझे पप्पा असे होते म्हणे सर, कोपऱ्यात बसायचे, तिथं बसता अभ्यास करता करता झोपायचे, बसले परत उठून परत अभ्यास करायचे म्हणे. हे त्याचं वाक्य हे की पप्पा जमिनीवर झोपत नव्हते म्हणे, बसले झोपायचे आणि परत झोप उघडली की परत अभ्यास करायचे. म्हणजे इतकं म्हणजे मी त्याला डेडिकेट केलं होतं. आणि आमच्या पूर्ण नातेवाईक हे वडिलांच्याकडले किंवा सासरवडिलांचे, तर याच्यामध्ये पूर्ण नातेवाईकामध्ये किंवा आमच्या 1000-1200 गावाच्या लोकसंख्येमध्ये मी एकटाच गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये असल्यामुळं
माझा गावामध्ये खूप मोठा रिटायरमेंटचा सत्कारही करण्यात आला आणि त्या गोष्ट मला म्हणजे खूप माझ्यासाठी एक अभिमानाची ठरलेली आहे. आणि मग मी 1 ऑक्टोबर नंतर सुरुवात केल्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस बेंतर संदेश विभागाची भरतीसाठी जाहिरात निघाली. मग ती जाहिरात व्यवस्थित वाचली मी, त्याच्यासाठी मला मार्गदर्शन पण भेटलं. मार्गदर्शन भेटल्यानंतर मग मी त्याच्यात अर्ज भरले. त्याच्यानंतर मग मी विशेष म्हणजे मी टेक्निकल ट्रेनिंगचे माझ्याकडे जेवढे काही बुक्स होते ते सगळे बुक्स मी समोर ठेवले. त्या बुक्सच्या अभ्यासक्रमावरती मी या परीक्षेची तयारी केली. त्याच्यामधनच मला पूर्ण म्हणजे मदत मिळालेली आहे त्याच पुस्तकांची. आणि ऑलरेडी मी तो 2 वर्ष अभ्यास केल्यामुळे ते ऑलरेडी माझं रिवाईज झालेलंच होतं. फक्त मला रिव्हिजन करायची गरज पडली आणि ते मी पूर्ण मेहनतीने केली होती. आता माझी 17 ऑगस्ट 2024 रोजी 8 वर्ष पोलीस डिपार्टमेंट सेवा पूर्ण होऊन आता माझे 9वं वर्ष सेवेमध्ये रनिंग आहे. अजून माझी आता 6.5 वर्ष सेवा बाकी आहे. 30 जून 2031 ला माझी पोलीस दलातून सेवानिवृत्तीची तारीख आहे. जसे म्हणतात की एक खरोखर आहे की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या परिवाराचा साथ किंवा फॅमिलीच्या सोबत म्हणजे तुम्हाला साथ भेटत नाही संघर्षामध्ये, तोपर्यंत मग पुढे जात नाही. जसं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तर माझ्या यशस्वीपणाच्या पूर्ण माझ्या मॅडमचा हात आहे. कारण त्यांनी माझ्या पूर्ण नोकरीमध्ये मला कधीच अडचण येऊन दिली नाही किंवा त्यांनी कुठलीही मर्यादा दाखवून परत सुट्टी यायला असा प्रकार त्यांनी हे केलं नाही. त्यात मुलांचा आजार असो, शिक्षण असो किंवा बाकी घरचे काही काम असो, त्यांनी ते सर्व त्यांच्या लेवलवरती पूर्ण करून मला त्याचा कुठलाही त्याचा अडथळा नोकरी करायला येऊन दिलेला नाही. आणि आई वडिलांचं तर स्वप्न पूर्ण झालं मी नोकरीत असल्यामुळं. त्यामुळं पूर्ण परिवारात त्यांचं म्हणजे खूप नावलौकिक झालेलं आहे. आणि मला 2 मुलं आहेत, तुषार आणि नेहा. आणि दोन्ही मुलांच्या जन्मतारखे माझ्यासाठी खूप म्हणजे लकी ठरल्या जीवनामध्ये. तसं मुलाची जन्मतारीख 24 आहे, तर माझ्या आर्मीची भरतीची तारीख सुद्धा 24च आहे. आणि मुलीची जन्मतारीख 13 आहे. तर त्या 13 तारखेला सुद्धा मला 2 अचिव्हमेंट भेटल्या. 13 तारखेला मुलीचा जन्म झाला, त्यानंतर 13 तारखेलाच आर्मी मला हवालदारचं प्रमोशन मिळालं. आणि विशेष म्हणजे 13 तारखेलाच पोलीस डिपार्टमेंटची मला जॉईनिंग होण्याची मला त्याच्यामधून ऑर्डर मिळालेली आहे. आणि दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी मी हे प्रयत्न केले. आणि आजच्या तारखेला माझा मुलगा आयटी इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण आयटी इंजिनिअरिंगचा फर्स्ट क्लासमध्ये इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण करून शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि मुलगी माझा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट इयरला शिकत असून ती पण कॉलेजमध्ये आजच्या तारखेला शिक्षणामध्ये टॉपवर वरती आहे. विशेष लक्ष म्हणजे मी जरी समजा कमी वेळा सुट्टी येत असलो तरी पण आल्यानंतर मी पूर्ण वेळ मुलांना द्यायचो. त्याच्यानंतर त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी त्यांना विचारायचो, त्यांना अडचणी विचारायचो किंवा त्यांना शाळेत काय अडचण आहे का, कुठे अडचण आहे का, किंवा त्यांचा अभ्यासक्रम मी घरी असल्यानंतर बघायचो किती अभ्यास करते. किंवा मला थोडंसं म्हणजे तसं मी शाळेमध्ये चांगलं माझं ग्रेडिंग चांगलं असल्यामुळं मला बाकी सगळ्या विषयाचं नॉलेज पण होतं. तर त्यांच्या वया वगैरे, पुस्तक वगैरे, होमवर्क वगैरे मी सगळं व्यवस्थित चेक करायचो की हे यांना टीचरने चेक करतात, याच्यामध्ये यांना टीचर काय रिमार्क देतात हे गोष्टी सुद्धा मी लक्ष द्यायचो. टीचरला भेटायचो आल्यानंतर वेळोवेळी आणि त्यांना पाहिजे ते. आणि विशेष म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीची मी कमी पडून दिली नाही. जबकि मला स्वतःला खर्च करण्यासाठी मी 1 रुपयाचा विचार करतो, पण त्यांनी जर मला शिक्षणासाठी पैसा मागितला तर मी त्यांना 1 रुपया सुद्धा कधी कमी करा अजून सुद्धा नाही म्हणत नाही मी. आणि त्या पद्धतीने दोन्ही मुलांनी मला खूप चांगला रिझल्ट दिला. आणि ज्यावेळेस माझ्या मुलाचं इंजिनिअर पूर्ण झालं त्यावेळेस मी इथे झोपलेलो होतो ह्याच जागेवरती. मुलगी त्या खुर्चीवर बसली होती समोरच्या आपल्या. तिला मी एवढं मिठी मारली, म्हणलं बेटा आज याच्यामुळे इतका खुश आहे की आज मी इंजिनिअरचा बाप झालो म्हणलं. तर मी 20 वर्ष आर्मीची सेवा केली, त्याच्यानंतर 8 वर्ष पोलीस डिपार्टमेंट सेवा करून 9 वर्ष चालू आहे. ह्या काळात मला जो काही पैसा मिळाला ते पैसा माझ्याकडे मिळाला असून सुद्धा म्हणजे मला चांगली सॅलरी सुद्धा आहे. परंतु सुरुवातीपासून आजपर्यंत इतका पैसा मिळून सुद्धा मी माझी पहिली परिस्थिती कधीच विसरलो नाही. त्यामुळं मी कुठं अनाथ पैसा खर्च केला आणि सगळे नाते जपले मी. गावातले, परिवारातले, घरचे किंवा मित्रमंडळी, मी सर्वांना सुद्धा अजून पहिल्यासारखा त्यांच्यासोबत राहतो. म्हणजे पैशांचा कुठं माझ्याकडे पैसा ही गोष्ट मी माझ्या व्यवहारात त्यांना कुठंच दिसून देत नाहीये. किंवा त्या पैशाचा मी अजून सुद्धा म्हणजे इतकी नोकरी करून सुद्धा विशेष 2 गोष्टी आणखी मी जीवनात पाळल्या
गरिबीची परिस्थिती निघाल्यामुळं, की मी आतापर्यंत कुठलं जसं अल्कोहोल सेवन किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन मला नाहीये. मुलांना सुद्धा नाही आणि मुलांना सुद्धा, आणि वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं बाकीचा तो नॉन व्हेजिटेरियन प्रकार जो असतो तो सुद्धा आज आतापासून माझ्या जीवनापासून दूरच आहे. आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्यानं माझे जेवढे स्वप्न होते, जे मी 30 वर्षापूर्वी वडिलांनी बघत होतो, ते आई वडिलांच्या पुण्यानं आणि माझे जेवढे बाकी हे चिंतक आहे, माझे जे गुरुजन आहे, ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला, त्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझे सगळे स्वप्न पूर्ण आहे. आणि मला मुलांचं उच्च शिक्षण करायचं ते झालं. त्याच्यानंतर माझे बाकीच बरेच काही स्वप्न होते, जसं माझं इथं घर होणं किंवा मला आणखी बाकी प्रॉपर्टी वगैरे होणं, या सगळ्या गोष्टी मला आज मिळाल्या. त्याच्यात मला जो बाकीचा मान सन्मान पाहिजे होता तो पण मला मिळालेला आहे. तो सर्व यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे झाले आणि हे चिंतकामुळे झालेलं आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुखाचा त्याग करायला पाहिजे. जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत आपल्या मुलावर आपण चांगले संस्कार करायला त्यांना फोर्स करू शकत नाही, किंवा तुमचा त्यांच्यावरती प्रभाव पडू शकत नाही. त्याच्यासाठी आपण जसं आपला जितका वेळ होतो त्यांच्यावर वेळेवर त्यांच्यासोबत वेळेवर राहणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे, ते पुढे जाते, कोणाला भेटते, शाळेत जाते का नाही, अभ्यास करते का नाही, या गोष्टी ध्यान ठेवणे आणि त्यांच्या आवडीनिवडीचं खास लक्ष ठेवायचं. शाळेमध्ये त्याला जो आवड आहे त्याला तेच काम करून द्यायचं. आपला त्याच्यावर हक्क दाखवून त्याला हे नाही म्हणजे तू इकडून इकडेच जाशील असं जर केलं त्या मुलाविषयी त्रास होतो. त्यामुळं असं करायचं. माझ्या मुलाचं मला औरंगाबादला शिक्षण करायची इच्छा होती, परंतु मुलगी आणि मॅडम ते म्हणले नाही, त्याला पुण्याला जाऊन द्या. म्हणलं ओके, मी त्याला पुण्याला पाठवलं. मुलीला पण तिला शिक्षण करायची पुण्याची इच्छा होती. म्हणलं ठीक आहे, तो पुण्याला जा, पैसा काय लागेल ते मी देईल, परंतु फक्त तुमचं शिक्षण माझ्या म्हणण्यानुसार झालं पाहिजे. आणि पालकांनी एवढं जर आपण त्याग केला आणि एवढं जर केलं तर आपल्या मुलावर ऑटोमॅटिक त्यांच्यावर आपले संस्कार चांगले होणार. आणि जो मुलगा म्हणून मी एक सांगतो, जसं मी अगोदर मुलगाच होतो समजा, तर मी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काम केले आहे. कारण माझ्या वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा कुठंतरी एखाद्या चांगल्या जागेवर जावा, जिथं म्हणजे त्या खुर्चीला किंवा त्याला एक सन्मान पाहिजे. आणि तिथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. कारण आर्मीमध्ये बी माझी पोस्ट अशी होती की त्या पोस्टला खूप मान सन्मान. इथं पण म्हणजे मी चांगल्या चर्ती आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. आणि मुलांनी आपल्या वडिलांचं समजा जे ध्येय आहे आपल्या प्रती किंवा त्यांच्या ज्या आशा आकांक्षा येतात, ह्या आकांक्षा आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच पुढे चालायला पाहिजे. त्यांच्या अपेक्षाला आपण कुठं तडा जाईल असं काम त्यांनी करू नये.